नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं असेल तरी सुद्धा तुम्ही बेल आयकॉन जर का हिट केलं नसेल तर ते सुद्धा करून द्या, जेणेकरून जे पण इम्पॉर्टंट व्हिडिओज आहे, आता किती व्हिडिओज आलेले आहे बघा आपले. तर रिनीटचे 2000 पेपरचं कट ऑफ कसं जाईल त्याच्याबद्दल कॉलेज आहे. टॉप 10 कॉलेजेस सर्वात कमी कट ऑफ वाले तुम्ही बघितला नसाल हा व्हिडिओ सुद्धा. BAMS कट ऑफ घसरण्याची कारणे, त्याच्यासोबतच BAMS एक्सपेक्टेड कट ऑफ, त्याच्यासोबतच NTA कडून नीट 2026च्या विद्यार्थ्यांसाठी 10 अत्यंत महत्वाच्या सूचना. हे सगळं तुम्हाला माहित नसतं पडत. का माहित नसतं पडत? कारण तुम्ही बेल आयकॉन दाबलेला नाही. म्हणून ते तुम्ही बेल आयकॉन हिट करून टाका. आत्ताच करून टाका, जेणेकरून तुम्हाला जे पण इम्पॉर्टंट व्हिडिओज आहे ते तुमच्याकडून मिस झाले नाही पाहिजे. ठीक आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मार्क वर्सेस रँकचं प्रिडिक्शन करणार आहोत. आणि एक गोष्ट सांगून देऊ इच्छितो तुम्हाला मी, की हे रँक वर्सेस मार्क जे आहे, एक मिनिट थांबा. हां, ओके. हां. रँक वर्सेस मार्क जो प्रिडिक्शन लावत आहे आपण, हे कसं लावत आहे, तर 2025चा डाटा 2026च्या डाटाशी कंपेअर करून त्याच्यासोबतच मागच्या वेळेस 2023, 2024, 2025 मध्ये काय डाटा गेला होता तो कंपेअर करून आपण हा डाटा काढण्यात आलेला आहे. त्याच्यासोबतच एक गोष्ट सांगणे अत्यंत गरजेची, हा एक्सपेक्टेड रँक आहे मार्कवरती. एक्सपेक्टेड मार्कवरती रँक आहे. ठीक आहे. एक्सपेक्टेड म्हणजे ही गोष्ट थोडी वेगळी असते. एक्सपेक्टेडचा अर्थ काय आहे, की आपण एक प्रिडिक्शन लावत आहे, अंदाज लावत आहे. हे कोणाचं 100% राईट असू शकत नाही. पण एक अंदाज लावू शकतो आपण. कशामुळं? मी अगोदरच सांगितलं तुम्हाला, त्याच्यामुळं. ओके. तर हा फक्त एक अंदाज आहे. तरी सुद्धा हा अंदाज किमान 90% सक्सेसफुल राहील असं माझं म्हणणं आहे. 90% तर म्हणजे फक्त 5,000 रँक इकडं तिकडं तुमची होऊ शकते. पण मात्र तुम्हाला हेच असणार, हे तुम्हाला सांगू देऊ इच्छितो. 5,000 प्लस मायनस तुमची रँक इकडं तिकडं होऊ शकते, पण साहजिकपणे बघितलं तर हीच रँक तुमची येणार आहे. तर 5,000 रँक तुम्ही इकडं तिकडं करू शकता. त्याच्या अगोदर आपण व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक महत्वाची सूचना, ज्यांना माझ्याकडून पेड काउन्सिलिंग करायची असेल ते मला डायरेक्टली 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, अथवा माडा कॉलनी भोकरदन इथं आपलं ऑफिस आहे. इथं सुद्धा तुम्ही व्हिजिट देऊन आपल्याला सहर्ष भेट देऊ शकता, जेणेकरून आपण डिस्कस करून तुम्हाला जे पण हवं आहे त्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती देऊया. आपल्याकडे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही काउन्सिलिंग अवेलेबल आहे. याच्यामध्ये तुम्हाला एवढे फीचर भेटणार आहेत. तशासोबतच सगळ्यात इम्पॉर्टंट फीचर जो असतो आपला, तो असतो कॉलेज लिस्ट डिपेंडिंग अपॉन युअर मार्क. कशावरती? डिपेंडिंग अपॉन युअर बजेट अँड प्रायोरिटी. हे कोणीच करत नाही महाराष्ट्रामध्ये. साहजिक महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त गाजलेली लिस्ट कोणाची आहे, तर मेडिकल सिम्प्लिफाईडची आहे. तुम्ही मागच्या वर्षीचा डाटा सुद्धा बघू शकता. ठीक आहे. तर पर्सनलाइज रोड मॅप तुम्हाला दिला जातो. कॉलेज आणि कोर्स मॅनेजमेंट डाऊट सॉल्व्हिंग तुमची असते, ज्याच्यामध्ये व्हॉट्सअप ग्रुप बनवला जात असतो. तो अगोदरच बनलेला आहे, कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी एनरोल आतापर्यंत केलेला आहे. त्याच्यानंतर प्रायोरिटी सपोर्ट तुम्हाला असतं. जे पण तुमचे डाऊट आहे ते लगेच क्लिअर केले जाते. आणि 1 to 1 मेंटरशिप म्हणजे मी स्वतः त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व असतो. मी स्वतः तुमची काउन्सिलिंग करत असतो. त्याच्यानंतर ब्रांच प्रिडिक्शन आणि गायडन्स सुद्धा तुम्हाला केलं जातं. त्याच्यानंतर जे स्कॉलरशिप आहे त्याच्याबद्दल पण तुम्हाला सविस्तर माहिती दिल्या जात असते, की तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार की नाही भेटणार, ऑल इंडिया कोट्यामधून असो किंवा स्टेट कोट्यामधून असो. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन आणि ऑफलाईन हे पण सांगितलं तुम्हाला. त्याच्यामध्ये कंप्लीट काउन्सिलिंग तुमची येणार आहे, ज्याच्यामध्ये MBBS, BDS, BAMS, BHMS आणि फिजिओथेरपी सगळं काही याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे, फक्त आणि फक्त 5,000 मध्ये रिझल्टच्या अगोदर. रिझल्टच्या नंतर ही फीस वाढण्यात येणार आहे. चालेल. आता याच्यानंतरची गोष्ट, जो आपला व्हिडिओ आहे त्याच्याकडे आता आपण वळूया. आणि तो व्हिडिओ काय आहे तर बघून घेऊया आपण. चालेल. आता इथं तुम्हाला रँक दिलेली आहे, मार्क दिलेले आहे. नीट 2026 जी रिनीट झालेली आहे त्याचा एक्सपेक्टेड आपण लावत आहोत रँक वर्सेस मार्कवरती. ठीक आहे. रँक वर्सेस मार्कवरती. ओके. याच्यामध्ये इकडं मार्क्स दिलेले आहे, इकडं 2025च्या रँक्स दिलेल्या आहे, आणि इकडं तुमचे मार्क्स दिलेले आहे, आणि इकडं एक्सपेक्टेड रँक तुमची 2026 ची दिलेली आहे. तुम्हाला दिसत असेल. ओके. याच्यामध्ये 700 मार्क जे पण विद्यार्थ्यांना असेल त्यांची ऑल इंडिया रँक 1 पर्यंत येऊ शकते. ऑल इंडिया रँक 1 डायरेक्ट. ठीक आहे. कारण साहजिकपणे बघितलं तर एकच रँक तुमची येणार आहे 700 मार्कवरती. 720 मार्कवरती यावर्षी असं कमी अंदाज आहे खूप साऱ्या कोचिंग क्लासेसचं, की त्यांच्याकडे 720 मार्कचे विद्यार्थी आहे. तर 700 मार्क तुम्ही गृहीत धरून चालू शकता. त्याच्यानंतर 690 मार्क वरती किती ऑल इंडिया रँक येईल, तर 1 ते 15 पर्यंत तुमची ऑल इंडिया रँक येण्याचे चान्सेस आहे. 690 ते 700 मार्क पर्यंत. हे तर कोणाला साहजिकपणे माहित नाही, कोणाला पडले असेल तर वेल अँड गुड, तुम्हाला एक बेस्टेस्ट कॉलेज अलॉट होऊन जाईल. त्याच्यानंतर 690 ते 695 मध्ये
15 ते 50 पर्यंत तुमची ऑल इंडिया रँक जाऊ शकते. 15 ते 50 पर्यंत तुमची ऑल इंडिया रँक जाऊ शकते. आता हे आपल्या कामाचं नाही, है का नाही? चला खाली चालूया. आता याच्यानंतर 675 ते 650 पर्यंत तुमची ऑल इंडिया रँक 50 ते 340 पर्यंत येऊ शकते. 650 ते 600 मार्क जर का तुम्हाला असेल तर 340 ते 5000 ऑल इंडिया रँक तुम्हाला येऊ शकते. 350 ते किती? एक मिनिट. अरे काय झाले? हा, अरे यार. हा, 350, 650 ते 600 मध्ये 340 ते 5000 तुमची ऑल इंडिया रँक. 600 ते 650 मध्ये जर का तुमची ऑल इंडिया रँक असेल तर 5000 ते 26,667 तुमची ऑल इंडिया रँक येऊ शकते. 550 ते 500 मध्ये मार्क जर का तुमचे असेल तर तुमची 26,667 ते 91,667 तुमची ऑल इंडिया रँक येऊ शकते. हे 2025 ची एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, हे 2025 चं आहे. ठीक आहे, हे जे दिसत आहे ना तुम्हाला ते 2025 चं आहे. ओके, 2025 चं. ओके, एक मिनिट. हा, हे 2025 चं आहे. 2025 म्हणजे मागच्या वर्षीचं ऑल इंडिया रँक. ओके, शार्प आहे आणि इकडं आपण 2026चं एक्सपेक्टेड लावत आहोत. ठीक आहे, 550 ते 500 झालं तुमचं. 550 ते 500 मध्ये किती आहे? 550 ते 500 मध्ये 26,667 ते 91,667. त्याच्यानंतर 500 ते 450 व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इथं खूप सारे विद्यार्थी अडकलेले आहेत. तर 450 ते 500 पर्यंत ऑल इंडिया रँक मार्क असेल तुमचे तर किती रँक येण्याचे चान्सेस आहे तुमचे? 91,667 ते 1,65,673. म्हणजे 450 मार्क वरती 1,65,673 तुमची ऑल इंडिया रँक येऊ शकते. आणि 500 मार्क जर का असेल तुम्हाला किंवा 510, 515 तर 91,667 पर्यंत तुमची ऑल इंडिया रँक जाऊ शकते. कळालं एवढं? ओके. 450 वरती 50 पेक्षा जास्त असेल तर याच्यापेक्षा कमी 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 करत चला तुम्ही. ओके, चालेल? ओके, याच्यानंतर बघून घेऊया आता आपण. ओके, 400 400 ते 400 ते 450 मध्ये खूप जास्त विद्यार्थी आहे बघा. 450 ते 400 मध्ये खूप जास्त विद्यार्थी आहे. 1,65,673 ते 2,50,000 पर्यंत तुमची ऑल इंडिया रँक येऊ शकते. 400 मार्क 2,50,000, 450 मार्क 1,65,673 याच्या मध्ये मध्ये तुम्ही धरून चाला. ठीक आहे, किती पण मार्क असेल तुमचे 400 मध्ये तर एक अंदाज लावत चालत आहोत आपण. ठीक आहे, याच्यानंतर तुमचे 400 ते 350 मार्क येत असेल तर 2,50,000 ते 3,65,000 पर्यंत तुमची ऑल इंडिया रँक जाऊ शकते. म्हणजे इथपर्यंत तुम्ही तर खूपच सेफ झोन मध्ये आहात बीएएमएस मध्ये. ठीक आहे, 400 350 सेफ झोन आहे का नाही? ओके, 500 ते 550 एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट साठी चान्सेस बनतील खूप जास्त. एससी साठी आणि त्याच्यासोबतच ओबीसी साठी. ओबीसी साठी नाही, ओबीसी साठी 490 480 पर्यंत लागेल तुम्हाला. ते डिस्कस केलेलं आहे आपण अगोदरच, दुसरे व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये कट ऑफ पण सांगितलेला आहे. ओके, आता 350 ते 300 मध्ये 350 ते 300 मध्ये बघा 3,65,000 ते 4,95,000 सेमी बीएएमएस. ओके, खूप जास्त चान्सेस बनतील. आता इकडे आहे ना 300 ते 250 मध्ये जे विद्यार्थी आहे त्यांचे चान्सेस कमी आहे सरळ सरळ बीएएमएस मध्ये. कारण इथं रँक काय जात आहे बघून घ्या, 4,95,000 ते 6,50,000 एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, चालेल. 250 ते 200 मध्ये इथं बीएचएमएस चालू होऊन जातो. आता 250 300 पर्यंत तर 200 पर्यंत तर 200 पर्यंत किती आहे बघून घ्या. 200 पर्यंत किती आहे तर 8,30,000 ते 6,50,000च्या मधोमध. 200 ते 250 150 10,50,000 म्हणजे इकडं खाली गेलात तुम्ही तर मग तुमचे चान्सेस कशामध्येच बसत नाही. बीएएमएस बीएचएमएस एमबीबीएस मध्ये बसत नाही, बीयूएमएस मध्ये सुद्धा बसत नाही. ठीक आहे, चालेल. आणि 100 150च्या खाली आले तर मग कठीण आहे की तुम्ही क्वालिफाय पण होणार नाही. मॅनेजमेंट मध्ये सुद्धा तुमचे चान्सेस कमी होऊन जाईल. तर 144 क्वालिफाईंग क्रायटेरिया असतो. मागच्या वर्षी 144 होता, या वर्षी किती राहील आपल्याला सध्या तर अंदाज नाही. आणि मागच्या वर्षी क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी झाला नव्हता. खूप सारे व्हिडिओ आलेले आहे, क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी झाला नव्हता. यावर्षी होणार की नाही माहित नाही. ठीक आहे, एवढं समजलं तुम्हाला? ओके, तर आय होप तुम्हाला याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन भेटली असेल आणि नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल. आणि जर का आपल्याकडून करायची असेल तर लवकरात लवकर तुम्ही 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर आपली काउन्सिलिंग जॉईन करून घ्या, जेणेकरून तुमची धावपळ होणार नाही. थँक्यू.